नमस्कार. लहान मुलांचा टिफिन असो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न पडत असेल तर आज आपण मुगाच्या डाळीपासून मस्त असे गरमागरम धिरडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. डॉक्टरांकडे गेला तर डॉक्टरांचा नेहमी सल्ला असतो की आहारामध्ये कडधान्याचा समावेश असावा. मग कडधान्यांमध्ये मुगाची डाळ ही तितकीच पौष्टिक आहे असं खूपदा सांगितलं जातं. मुगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. मुगाची डाळ पचायला हलकी असते, त्यामुळे भूक नियंत्रण व्हायला मदत होते आणि मग तुमचं वजनही नियंत्रित राहतं. तुम्हाला जर मधुमेह असेल तर मुगाची डाळ खाण्याचा सल्ला दिला जातो. मुगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक प्रथिने असतात, विटॅमिन असतात, विटॅमिन बीचे प्रमाण जास्त असतं, लोह, आयर्न, कॅल्शियमची मात्रा जास्त असते. त्यामुळे मुगाच्या डाळीचा आहारामध्ये समावेश करणं कधीही फायदेशीर असतं. तर आज आपण याच मुगाच्या डाळीपासून मस्त असे गरमागरम धिरडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता ती कशी बनवायची ते पाहूयात. तर इथे मी साधारण 1.5 ते 2 वाटी मुगाची डाळ रात्रभर भिजत ठेवलेली होती. ही अनपॉलिश मुगाची डाळ आहे, त्यामुळे याच्या थोड्याशा सालीही आहेत. तुम्ही या जागी हिरवे मूग घेतले तरीही चालतील. तर ही मी रात्रभर भिजत ठेवलेली होती. साधारण 2 ते 3 तास पाण्यात भिजत ठेवली तरीही चालेल. तर आता ही व्यवस्थित भिजलेली आहे. स्वच्छ 2 पाण्याने धुवून ही भिजत ठेवलेली होती. तर ही छान फुगून थोडीशी वर आलेली आहे. तर आता आपण ही बारीक वाटून घेणार आहोत. तर एक मिक्सर जारमध्ये आपण ही सगळी डाळ काढून घेणार आहोत. सोबत थोडंसं पाणी घेऊन ही छान अशी बारीक वाटून घेणार आहोत. ही व्यवस्थित भिजली गेलेली आहे, त्यामुळे ही वाटायला जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. आता यामध्येच 1 इंच आल्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले होते ते घालणार आहोत आणि सोबत 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपण घालणार आहोत आणि ह्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत. तिखटाचं प्रमाण तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करू शकता. तर ही व्यवस्थित मी अशी बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता ही मस्त अशी बारीक झालेली आहे आणि याचं डोस्याचं जे बॅटर असतं त्याच्यानुसार कन्सिस्टन्सी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की हे छान अशी एकजीव बारीक झालेली आहे. तर आता ही व्यवस्थित बारीक झाली आहे. यामध्ये आपण बाकीचं राहिलेलं साहित्य घालणार आहोत. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं, थोडीशी हळद घालणार आहोत. याने धिरड्याला कलर छान येतो. व्यवस्थित मीठ आणि हळद आपण आधी मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता जे बॅटर होतं त्याचा कलर हळूहळू चेंज झालेला आहे. तर आता तुम्ही या जागी हिरव्या मुगाचा वापर केला तरीही चालेल. आता यामध्ये मी बारीक चिरलेला एक कांदा घालते, बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे, छान किसून घेतलेलं मी गाजर घालणार आहे आणि सोबतच बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालणार आहे. आता तुम्ही यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घालू शकता, जसं की ढोबळी मिरची असेल, स्वीट कॉर्न असतील किंवा वाटाणे असतील. तर तुमच्या आवडीनुसार किंवा तुमची लहान मुलं ज्या कोणत्या भाज्या खात नाहीत त्या तुम्ही सगळ्या यामध्ये घालू शकता. हे व्यवस्थित सगळं आपण एकजीव करून घेणार आहोत. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जर घट्ट वाटली, दाटसर वाटली तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणीही घालू शकता. आता इकडे मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्यावरती थोडंसं आपण तेल किंवा तूप ग्रीस करून घेणार आहोत. इथे मी तेलाचा वापर करते आहे. व्यवस्थित तेल टाकल्यानंतर यावरती मी हे धिरड्याचं पीठ घालून हे धिरडी बनवून घेणार आहे. तर इथे मी जाडसर अशी धिरडी बनवून घेते. तुम्हाला जर पातळसर बनवून घ्यायचे असतील तर तुम्ही ह्यात थोडंसं अजून पाणी घालून एकजीव करून मस्त पातळसर अशी ही धिरडी घालू शकता. तर मस्त असं हे जाडसर असं मी धिरडं घातलेलं आहे. यावरून थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे. तुम्ही बिटाचे कापही टाकू शकता, त्यानेही चवही छान येते आणि पौष्टिक पदार्थ पोटात जातात. तर मस्त यावरती झाकण ठेवून आता 2 ते 3 मिनटं आपण याला एक वाफ देऊन घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं याला व्यवस्थित वाफ बसली की दोन्ही बाजूंनी आपले जे मुगाचं धिरडं आहे ते छान शिजलं जातं. तर 2 ते 3 मिनटांनी मी झाकण काढून घेते आणि हे पलटी करून घेते. तर व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं. पलटी केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की हे छान एका बाजूने क्रिस्पीसर भाजलं गेलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूनेही तेल लावून आपण हे छान क्रिस्पीसर भाजून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनटं दोन्ही साईडने छान लो फ्लेमवरती भाजून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता धिरडे आपले मस्त तयार झालेले आहेत. छान असे क्रिस्पीसर भाजले गेलेले आहेत. हे आपण एका प्लेटमध्ये गरमागरम काढून घेणार आहोत. तर मस्त गरमागरम असे मुगाच्या डाळीचे धिरडे तयार झालेले आहेत. हे तुम्ही हिरव्या चटणीसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबतही देऊ शकता किंवा असेही खाल्ले तरी ते खूप छान लागतात. तर मस्त गरमागरम पौष्टिक असे हे धिरडे तुम्हीही एकदा नक्की बनवून पहा. कसे झालेले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटू अशीच एक चटपटीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.